नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण राहुलने इतके गुन्हे केलेले आहेत, एवढे सगळे त्याने कारस्थाने केलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस तो काही ना काही कारण निघतं आणि त्यातून तो बाहेर पडतो. कारण नसताना अद्वैतला बिचाराला जेलमध्ये जावं लागलेलं होतं. कलाच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे आरोप केले जात होते. कलाला प्रत्येक वेळेस स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागतं. पण हा जो राहुल आहे तो इतकं कांड करत असतो तरीही तो मात्र त्यातून सुटत असतो. पण आता मात्र या राहुलची सुटका होणार नसते. कारण आता कलाने फिल्डिंगच अशी लावलेली असते की राहुल यातून सुटू शकणार नाही. कारण कलाच्या आता तिथे सौभाग्याचा प्रश्न असतो. कारण अद्वैत एवढा निर्मळ मनाचा आहे, एवढं सगळं अद्वैतने केलेलं आहे, तरीही अद्वैतच्या बाबतीत हे सगळं चुकीचं का होतंय याचा त्रास कलाला होत असतो. आणि म्हणूनच कलाने हे सगळं ठरवलेलं असतं. त्यामुळं कला जी आहे ती आता पूर्ण प्लॅनिंग पूर्वक काम करत असते. कला म्हणत असते की नाही, याच्या आधी माझ्याकडून भरपूर वेळा राहुल सुटला गेलेला आहे, पण आता मात्र मी शांत राहणार नाही. कारण काहीही झालं तरीही राहुलने जी काही कारस्थानं केलेली आहेत ती मात्र आता मी शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि मग कला एक प्लॅनिंग करते आणि ऑफिस मधल्या पूजाच्या मदतीने कलाने राहुलचा ऑफिस मधला फ्रॉड अद्वैतच्या समोर आणलेला असतो. आणि त्याचबरोबर बाकीचे उद्योग जे जे चाललेले आहेत ते समोर आणण्यासाठी कला म्हणते की हा प्रत्येक वेळेस कोणाशी ना कोणाशी फोनवर बोलतोय. जेव्हा अद्वैतला अटक झाली होती तेव्हापासून मी पाहते हा फक्त फोनवरच बोलत असतो. म्हणजे नक्कीच याच्या डोक्यात काहीतरी शिजत आहे. नक्की ते काय शिजते हे मात्र कलाला शोधायचं असतं. आणि कला त्यासाठी आता राहुलचे कॉल रेकॉर्डिंग मिळवते आणि त्यानंतर जो धमाका होतोय तो मात्र पाहण्यासारखा असणार आहे. फायनली इतके दिवस झाले आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, राहुल का पकडला जात नाहीये, राहुलचं कारस्थान का समोर येत नाहीये, हे सगळं आता होणार आहे. राहुलला स्वतः अद्वैत त्याची धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. आणि त्याचबरोबर आबा, रोहिणी आणि त्याचबरोबर राहुलला जन्माची अद्दल घडवणार आहे. कारण ते नावाने चांदेकर तर नाहीतच, पण चांदेकरांच्या नावाला काळीमा फासण्याचं, बट्टा लावण्याचं काम ते दोघं करत आहेत. त्यामुळं आभा मात्र भयानक असे चिडलेले आहेत. आणि त्यानंतर आभांनी जो निर्णय घेतलेला आहे तो पाहण्यासारखा असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कला अद्वैत दोघेही ऑफिसमध्ये आलेले असतात. ऑफिसमध्ये आल्यानंतर पाहतात तर काय, समोर राहुल असतो, तो फोनवरती बोलत असतो. बाकीचा ऑफिस स्टाफ आहे तो एक एक जण येऊन गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम म्हणत असतो. इकडे अद्वैत पण आलेला आहे. हे पाहून राहुल सुद्धा तिथे येतो आणि तो सुद्धा राहुल गुड मॉर्निंग अद्वैत दादा असं म्हणतो. आणि त्याचबरोबर तो तिथून निघून जातो. अद्वैत आपापल्या कामामध्ये आता गुंतलेला असतो, त्याचं काम सुरू असतं. त्याचबरोबर कला मात्र तिचं काम करत असते. पण कलाच्या डोक्यातनं हे विचारत जात नसतात की नक्की हा राहुल आता फोनवरती बोलत होता, पण हा कोणाशी बोलत होता, मला काहीच नाही कळलेलं, याचं काय चाललंय नक्की, हा कोणाशी बोलत होता, असे प्रश्न कलाला पडलेले असतात. आणि कला मात्र त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असते. परंतु हा जो राहुल आहे तो मात्र तिथे निघून गेलेला असतो. पण कला मात्र त्याच विचारत असते की नाही, आता मला शांत राहून चालणार नाहीये, नक्की ह्या राहुलचं काय चाललेलं आहे हे मात्र मला शोधावंच लागणार आहे. हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू असतं. आणि कला मात्र मग विचार करू लागते. मग कलाला आठवतं की नाही, ऑफिस मधली एखादी व्यक्ती आपल्याला पाहावी लागणार आहे आणि जी व्यक्ती हे सगळं काम अगदी व्यवस्थित चोखपणे पार पडेल ती व्यक्ती मला शोधावी लागेल. आणि ती व्यक्ती कोण असेल ह्या गोष्टीचा विचार आता सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र कलाला लक्षात येतं आणि कला मग ऑफिस मधल्या पूजाला बोलवते. पूजाला बोलावून घेते आणि तिला सांगू लागते की पूजा, हे बघ, मी तुला आता काय सांगते हे लक्षात ठेवायचं आहे. आपण दोघी जे काही काम करत आहोत त्याबद्दल कोणाला काहीही सांगायचं नाही. आपलं जे काम आहे ते गुपित असणार आहे. आणि इथे कुठल्या गोष्टी बारकावे सगळे लक्षात ठेवायचे आहेत. कारण काहीही झालं तरीही याबद्दल कोणाला काहीच कळू द्यायचं नाहीये की इथे काय चाललेलं आहे, आपण कशाबद्दल बोलत आहोत हे कोणालाही कळू द्यायचं नाही, असं कलाने ठणकावून सांगितलेलं असतं.
तेव्हा मात्र पूजा म्हणते की हो चालेल, अगदी चांदेकरांच्या घरातलं कोणीही असू दे, प्रत्येकाचे डिटेल्स हे व्यवस्थित चेक करायचे, अकाउंट डिटेल्स असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू दे, तर सगळ्या व्यवस्थित चेक झाल्या पाहिजेत. तिथे कोण आहे किंवा कोणासाठी आपण हे करतोय हे अजिबात लक्षात ठेवायचं नाही. या भाषेमध्ये कलाने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे हा जो राहुल असतो तो मात्र लक्ष ठेवून असतो. आता कलाच्या हाती पुरावे लागणार असतात. त्यानंतर पूजा येते आणि कलाला म्हणू लागते की मला ना मॅडम तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा कला म्हणते काय झालं, बोल ना. त्यावेळेस हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र कला तिला म्हणते की काय झालं. तेव्हा ती म्हणते की मॅडम मी जे डिटेल्स चेक केलेले आहेत त्यामध्ये राहुल सरांकडे जी ब्रँच आहे ना त्या ब्रँच मध्ये हा घोळ जाणवतोय. म्हणजे मी करंट डिटेल पण चेक केलेले आहेत आत्ताचे लेटेस्ट मधले, आणि त्याचबरोबर मी जुनेही डिटेल चेक करत आहे, पण मला दोन्ही मध्ये घोळ जाणवतोय. हे जेव्हा ती सांगत असते, घोळ म्हणजे नक्की काय झालेलं असतं तर तो खूप मोठा असतो. तर त्याच्यामध्ये लाखो रुपयांचा फ्रॉड असतो जो केलेला असतो, तो राहुलने केलेला असतो. कला मात्र म्हणते की बास आता कसा सापडला, कारण काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राहुलने जो काही गोंधळ घातलेला असतो तो कलाच्या हाती आलेला असतो. राहुलने जे काही केलेलं असतं ते कलाला समजलेलं असतं आणि कला मात्र आता शांत राहत नाही. कला म्हणते की आता सोडणार नाही, आता काही झालं तरी ह्याने जे काही केलेलं आहे ना कांड हे तर मला कळलेलंच आहे. त्यामुळं कला मात्र शांत बसत नाही. कला म्हणते की आता मी गप्प बसणार नाही, आता मी याला सोडत नसते. हे सगळं कलाने ठरवलेलं असतं आणि कला मात्र भयानक चिडलेली असते. ती अद्वैतकडे येते आणि अद्वैतला सांगू लागते की चांदेकर हे बघ. पण त्याचबरोबरीने तिने एक काम केलेलं असतं, पोलिसांना फोन केलेला असतो आणि पोलिसांना सांगितलेलं असतं की कितीही काही झालं तरीही, माडेकरांनी कितीही सांगितलं तरीही मला आणखी एका व्यक्तीचे डिटेल चेक करायचे आहेत आणि प्लीज मला त्याबद्दलची तुमच्याकडून माहिती हवी आहे. तेव्हा पोलीस म्हणतात अहो पण मॅडम ही केस संपलेली आहे. तेव्हा कला म्हणते की हे बघा कसं आहे, केस आम्ही केलेली होती, नक्की काय झालेलं होतं हे आम्हाला माहिती मिळणं गरजेचं आहे, त्यामुळं मला तुम्ही मदत करा असं ती सांगत असते. त्याचबरोबर आता चांदेकरांचं नाव आहे, चांदेकरांचं जे घराणं आहे, त्याचबरोबर त्यांचा बिझनेस, त्यांचं समाजात असलेला वावर, या सगळ्या गोष्टींमुळे पोलीस म्हणतात की चालेल बोला काय करायचं आहे. तेव्हा मात्र आता मग सांगितलं जातं, त्याला म्हणते की राहुल फडतरे या व्यक्तीचे मला कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल डिटेल्स हवे आहेत, कारण मला डाऊट आहे की त्या दिवशी श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये तुम्ही आलेला होतात तेव्हा राहुल फडतरे हा श्रीनाथ ज्वेलर्सच्या गौरव परांजपेच्या केबिन मध्ये होता, पण त्या दिवशी जो गोंधळ झाला ती केस अजून सॉल्व्ह झालेली नाही. म्हणजे आमचे डिझाईन श्रीनाथ ज्वेलर्स कडे कसे गेलेले आहेत ते मला शोधायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी मागत आहे. हे सगळं आता सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र मग कला जी आहे ती विचारते आता नक्की काय झालेलं आहे हे शोधायचं तर असतंच, पण त्याचबरोबर हे कशा पद्धतीनं घडलेलं आहे तेही तेवढंच महत्वाचं असतं. आणि मग कलाने आता कॉल डिटेल्स मागवलेले असतात. काही वेळातच कलाकडे ते कॉल डिटेल्स येतात, कॉल रेकॉर्डिंग येतात आणि मग मात्र मोठा धमाका व्हायला सुरुवात होते. आता कला, राहुल आणि त्याचबरोबर पूजा या सगळ्यांना घेऊन अद्वैतच्या केबिन मध्ये येते. अद्वैतच्या केबिन मध्ये आल्यानंतर कलाने मात्र एक गोष्ट केलेली असते आणि ती मात्र खूपच जबरदस्त अशी असते. कला तिथे आलेली असते आणि कला सांगू लागते की हे बघ चांदेकर, हा जो राहुल आहे याची जी आपली ब्रँच आहे त्या ब्रँच मध्ये असा लाखो रुपयांचा घोटाळा आहे. प्रत्येक महिन्याचे अकाउंट डिटेल्स हे चेक केले जातात. त्या प्रत्येक महिन्याच्या अकाउंट डिटेल्स मध्ये हा जो लाखो रुपयांचा घोटाळा आहे तो अशा पद्धतीने समोर येत आहे असं कला तिथे सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत ते पाहतो आणि राहुलला ओरडायला सुरुवात करतो, परंतु राहुल मात्र ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. तो म्हणत असतो की मी काहीही केलेलं नाहीये, परंतु आता ही गोष्ट आबांच्या समोर येते. मग घरी आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी झालेल्या असतात. तोपर्यंत कलाच्या हातामध्ये कॉल डिटेल्स आलेले असतात आणि त्याचबरोबर पोलीस स्वतः आलेले असतात आणि मग कला म्हणते की बास झालं. कलाने ते कॉल डिटेल्स, कॉल रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवलेले असतात आणि त्यामध्ये राहुलने गौरव सोबत केलेले सगळे कॉल रेकॉर्डिंग असतात आणि ते रेकॉर्डिंग ऐकवले जातात.
तेव्हा मात्र अद्वैत आणि त्याचबरोबर कला घरातील सगळेजण पाहतच राहतात. कलाला तर आधी शंका होती की ह्या राहुलने काय काय गोंधळ घातलेला आहे हे कलाला चांगलंच माहिती होतं, पण जोपर्यंत चांदेकरच्या समोर मी पुरावा देत नाही तोपर्यंत चांदेकर विश्वास ठेवणार नाही ही गोष्ट मात्र कलाला माहिती होती आणि त्यामुळेच कला मात्र आता शांत राहत नाही. कला म्हणते की बाद झालं, चांदेकर आता खूप झालेला आहे, अति झालेला आहे, आता मी शांत राहणार नाही असं कला ठरवते. आणि तेव्हा मात्र ती म्हणू लागते की चांदेकर, प्रत्येक वेळेस आपण याला समजून घेतलेलं आहे, प्रत्येक वेळेस आपण याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे, कंपनीमध्ये प्रत्येक वेळेस फ्रॉड हा त्याचा चालूच असतो, तो कधी शांत राहत नाही आणि त्याचबरोबर आजही त्याने जो गोंधळ घातलेला आहे तो मी तुझ्या समोर आणलेला होता. त्यावेळेस सरोजही तिथे येते आणि सरोज म्हणते की आत्ताच्या पोलिसांना बोलवायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम काळजी करू नका, पोलिसांना मी ऑलरेडी कॉल केलेला आहे आणि पोलीस येतच आहे, तोपर्यंत त्यांनी मला हे कॉल डिटेल्स पाठवलेले होते. हे ऐकल्यानंतर रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे राहुलच्या कानाखाली पहिल्यांदा कलाने वाजवलेली असते, त्यानंतर अद्वैतने वाजवलेली असते, मग आबांनी वाजवलेली असते. सगळ्यांनी राहुलचं थोबाड फोडलेलं असतं, कारण आज जे काही घडलेलं असतं ते मात्र खूप भयानक असतं आणि राहुल मात्र या सगळ्या गोष्टी तो असं दाखवत असतो की हे सगळं जे काय आहे ना ते मी केलेलंच नाहीये, या सगळ्यामध्ये माझा दोषच नाहीये, मी काहीच केलेलं नाहीये. आणि त्याचबरोबर इकडे आता पोलीस जे आहेत ते स्वतः गौरव परांजपेला घेऊन येतात. आता रोहिणीची तर वाट लागणारच असते, पोलीस स्वतः गौरव परांजपेला घेऊन येत आहेत हे कळल्यानंतर जेव्हा पोलीस दारात येतात, गौरवला त्यांनी सोबत आणलेलं असतं आणि गौरव सांगत असतो की हे सगळं करण्यासाठी हा जो राहुल आहे तो स्वतःहून माझ्याकडे आलेला आहे, मी त्याला बोलवलेलं नाही, तो स्वतःहून माझ्याकडे आलेला होता आणि त्याने स्वतःहून हे सगळं केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्याने स्वतःहून तिथे सांगितलेल्या आहेत हे मात्र आता समोर आलेलं असतं आणि तेव्हा मात्र नैना जी आहे ती पाहतच असते. त्याचबरोबर गौरव आणखी काही गोष्टी सांगतो आणि त्या अशा असतात की त्यांच्या दोघांचं बोलणं झालेलं असतं, ते म्हणजे हिरे चोरण्याची गोष्ट असू द्या किंवा बाकीच्या सर्व गोष्टी असू द्या, हे सगळं आता गौरवने सांगून टाकलेलं असतं. आणि मग गौरवने जेव्हा या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र आता राहुल पुरता अडकलेला असतो. राहुल म्हणत असतो की नाही, मी असं काही केलेलंच नाहीये, मला हे सगळं याने करायला सांगितलेलं, याने मला धमकी दिलेली होती, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आबा म्हणतात की बाद झालं. गौरवने आता स्पष्टपणे क्लिअर केलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त या राहुलने केलेले आहेत. तेव्हा सरोज म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत याचं खूप ऐकून घेतलेलं आहे, आत्ताच्या आत्ता याला पोलिसांच्या ताब्यात द्या असं सरोज सांगत असते. तेव्हा नैनाच्या बाबतीत तिथे आबा बोलतात. आबा म्हणू लागतात की मला खात्री होती ते हिरे सुद्धा यानेच चोरलेले असतील, कारण नैना खोटं बोलते, ती कारस्थान करते, हे सगळं मला माहिती आहे, पण नैना चोरी करणार नाही ही मात्र माझी खात्री होती. म्हणून तर त्या दिवशी मी नैनाला सांगितलं की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण नैना कधीच चोरी करू शकत नाही, हे मात्र मला चांगलंच माहिती होतं आणि म्हणून तर मी सगळ्यांच्या समोर नैनाची बाजू घेतलेली होती, कारण नैना चोरी करू शकत नाहीये याची मला खात्री होती. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता रोहिणीला तोंडातून शब्दच काढायला येत नसतो, कारण ती शब्द काय काढणार असते तोंडातून, तिची तर वाट लागलेली असते, तिची बोलती बंद झालेली असते, कारण तिचं असं म्हणणं असतं की ह्या सगळ्या गोष्टी तिने केलेल्याच नाहीयेत किंवा या सगळ्याला ती जबाबदार नाही असं ती बोलत असते किंवा या सगळ्याबद्दल तिला काहीच माहित नाहीये. पण आबा मात्र म्हणतात की बाद झालं रोहिणी, आता तू राहुलची बाजू घेऊच नकोस, कारण राहुलने काय केलंय हे तुला तर माहितीच आहे, पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे की राहुल हे सगळं करतो, या सगळ्यामध्ये तू त्याची साथ दिलेली आहेस ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे असं इकडे आबा बोलत असतात. आबा मात्र भयानक असे चिडलेले असतात. आबांनी आता ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही, कारण जे सगळं काय घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार हा राहुल आहे, तर आता शांत राहायचं नाही हे आबांनीही ठरवलेलं असतं. आणि आबा रोहिणीला म्हणू लागतात की एक गोष्ट लक्षात ठेव,
पुन्हा जर का तुझ्या मुलाने काही चूक केली तर मी तुला या घरात राहायला दिलेलं होतं आणि तू माझी मुलगी आहेस हे विसरून जाईल. त्यामुळं आता एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे की या घरातून चालतं व्हायचं आहे. तोपर्यंत मीडियावाले तिथे आलेले असतात. चांदेकरांच्या इज्जतीला तर आता पूर्ण बट्टा लागलेला असतो, काळं फासलं गेलेलं असतं, कारण एवढा सगळा मोठा फ्रॉड सुरू झालेला असतो. चांदेकरांच्या बाबतीतला हा सगळा जो फ्रॉड असतो तो समोर येत असतो आणि तेव्हा मात्र अद्वैत जो आहे तो मात्र हादरलेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, मी काय करू या सगळ्याचं, हा प्रश्नच त्याला पडलेला असतो. त्याला कळतच नाहीये की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे. आबा पण तेवढे चिडलेले असतात. तेव्हा रोहिणी मात्र सगळ्यांना हातापाया पडू लागते, म्हणू लागते की प्लीज राहुलला एकदा माफ करा राहुलला, त्याच्याकडनं चूक झालेली आहे असं म्हणत ती सगळ्यांच्या समोर हातापाया पडू लागते. अक्षरशः ती कलाकडे पण येते. नैनाला म्हणते की अगं नैना तुझा नवरा आहे राहुल, त्याला बघ जरा, त्याच्या बाबतीत असं काही होऊ देऊ नकोस असं ती सांगू लागते. परंतु नैना पण ऐकायला तयार नसते, कारण नैनाला जाणवत असतं की नैनाला त्याच्यामध्ये अडकवलेलं होतं. तिची काहीही चूक नसताना तिला त्याच्यामध्ये अडकवलं गेलेलं होतं. या गोष्टीचा त्रास मात्र होत असतो आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत जो आहे तो मात्र म्हणत असतो की बास, आतापर्यंत सगळ्या गोष्टी पुढे निघालेल्या आहेत. लाखो रुपयांचा फ्रॉड केलेला आहे, कंपनीतले हिरे चेंज केलेले आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं होतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा मात्र हे सगळं राहुल करत होता, ही गोष्ट आत्याला माहिती होती असं इकडे अद्वैत बोलू लागतो. तेव्हा कला म्हणत असते की बाद झालं. बाहेर मीडियावाले आलेले असतात. मीडियावाल्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कला आणि सरोज बाहेर गेलेले असतात. कला सांगत असते की चांदेकरांच्या बाबतीतली ही पर्सनल गोष्ट आहे, त्यामुळे मीडियाला आम्ही उत्तरं देऊ शकत नाही. पण मीडियावाले विचारू लागतात तेव्हा कला म्हणत असते की चांदेकरांच्या म्हणजे एखाद्या आडीमध्ये एखादा नासका आंबा असतो, तो वेळीच आपण काढून फेकला पाहिजे. एकदा का तो काढून फेकला की मग मात्र बाकीच्या आंब्यांना कधीही कीड लागू शकत नाहीये. पण जर तो आंबा तसाच त्यात ठेवला तर आजूबाजूची बाकीचे आंबेही तो नासवतो. आता चांदेकरांच्यातला नासका आंबा बाजूला फेकला जात आहे, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची काळजी करू नये या पद्धतीनं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता राहुल सगळ्यांच्या समोर हातापाया पडू लागतो आणि त्याचबरोबर तो म्हणू लागतो की मला खरंच माफ करा, माझं चुकलेलं आहे असं तो बोलत असतो. पण आता मात्र त्याचं ऐकायला तिथे कोणीच नसतं, कारण त्याने काहीही केलं तरीही आता या सर्व गोष्टी ज्या असतात त्या समोर आलेल्या असतात आणि कलाने फायनली पुराव्यांनिशी राहुलचा चेहरा अद्वैतच्या समोर आणलेला असतो. कारण तिला माहिती होतं की हा जो चांदेकर आहे तो पुराव्यांशिवाय विश्वास ठेवणार नाही आणि अखेर तो पुरावा कलाच्या हाती मिळालेला असतो आणि त्यामुळेच या सर्व गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि आता कला अद्वैतचा सुखाचा संसार कसा सुरू होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर थँक्यू.